30 लाख लोक जेव्हा एकाच मार्गावरून चालतात तेव्हा तिथे स्वच्छतेची काय अवस्था होत असेल. 2013 मध्ये तर परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की हायकोर्टाने चक्क वारी थांबवण्याचा इशारा दिला होता. पण महाराष्ट्राचं हे वैभव वाचवण्यासाठी काही तरुण आणि सामाजिक संस्था पुढे आल्या आणि त्यांनी मराठेशाहीच्या शिस्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन इतिहास घडवला. चला जाणून घेऊया निर्मल वारी या जागतिक दर्जाच्या मॅनेजमेंट मॉडेलची रंजक कथा. गेल्या काही दशकात वारीतील संख्या 30 लाखांवर पोहोचली. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे उघड्यावरील शौचाची भीषण समस्या निर्माण झाली होती. गावागावात रोगराईची भीती असायची. 2014 मध्ये IT प्रोफेशनल नरेंद्र वैशंपायन यांनी हा प्रश्न ओळखला आणि स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणेतून वारीच्या स्वच्छतेची एक सविस्तर ब्लू प्रिंट तयार केली. त्यांनी सेवा सहयोग फाउंडेशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संपर्क साधला. 2015 मध्ये लोणी आणि यवत गावांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून फिरती शौचालये उभारली गेली, ज्याला वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. पुढील काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला विशेष मंजुरी देऊन अर्थसंकल्पात तरतूद केली. आज या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाली असून वारीत 3600हून अधिक फिरती शौचालये वापरली जातात, ज्यामुळे अस्वच्छतेत तब्बल 80% घट झाली आहे. इतकंच नाही तर विज्ञान भारती आणि नीरी सारख्या संस्थांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 4 कोटी लिटरहून अधिक मानवी मलमूत्रावर प्रक्रिया करून त्याचे दर्जेदार सेंद्रिय खतात रूपांतर केले जाते, जे स्थानिक शेतकऱ्यांना दिले जाते. हा चक्राकार अर्थव्यवस्थेचा एक उत्कृष्ट जागतिक नमुना आहे. हा प्रचंड मोठा लॉजिस्टिक प्रकल्प यशस्वी केला तो हजारो समर्पित स्वयंसेवकांनी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तरुण कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहतूक नियंत्रण करतात, रिंगण सोहळ्यात गर्दी हाताळतात आणि हेल्प डेस्कच्या माध्यमातून हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतात. दिंडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे तरुण हातात झाडू घेऊन रस्ते आणि शाळांचे मैदान अगदी लख्ख झाडून काढतात आणि जंतुनाशकांची फवारणी करतात. सेवा भारती आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय शिबिरे आणि फिरते दवाखाने चालवले जातात. वयोवृद्ध वारकऱ्यांचे पाय गरम पाण्याने शेकणे, त्यांच्या फोडांवर मलम लावणे ही माऊलींची चरणसेवा करताना या सुशिक्षित तरुण स्वयंसेवकांच्या डोळ्यात केवळ निस्सीम भक्ती असते. 2017 मध्ये ज्या पंढरपूरचं वारवंट मानवी विष्ठेने अमंगल व्हायचं, तिथे या स्वयंसेवकांनी सुंदर रांगोळ्या काढल्या. पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अन्नदान आणि विसाव्याच्या उत्तम सोयींमुळे वारीचे रूप पालटले आहे. कोणताही आर्थिक स्वार्थ नसताना रात्रंदिवस राबणारे हे हजारो स्वयंसेवक आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिलेदार आहेत. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा हा निर्मल सोहळा प्रत्येक भारतीय माणसापर्यंत पोहोचायलाच हवा. तंत्रज्ञान आणि लोकसहभागातून एवढा मोठा बदल कसा घडू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला या तरुण शिलेदारांचं कार्य कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि ऐतिहासिक माहितीसाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.